रस्ता माझ्या गेट नंबर मधला खरोखरच जर माझं खरं असेल तर फोन वाजायला लागला, मला न्याय द्या साहेब. खोमणे साहेब तुमचे आभार माना, बोलण्याची संधी दिली खोमणे साहेब, तुमच्या दोनदा आभार माना आणि उशिरा आल्याबद्दल तुमचं मी ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहताय कार्यक्रमाला जनतेची बिलकुल उपस्थिती नाहीये, फक्त कर्मचारी तिथं दिसत आहेत त्या रिकाम्या खुर्च्या. 50% कर्मचारी पण कार्यक्रमामध्ये नाहीयेत. सर्वांना नमस्कार. आता जे व्यक्ती बोलले त्यांचे रस्त्याची सुनावणी तहसील कार्यालयाच्या इथं चालू होती. सदर केसचा निकाल झाल्यानंतर अर्धनायक प्रक्रिया असल्याने सदरचं प्रकरण हे माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात चालू आहे. जोपर्यंत त्या कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या प्रकरणामध्ये पोलीस चालू करणे किंवा हे करणे त्याच्याविषयी निर्णय घेता येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या भावनांचा आपण आदर करतो आणि माझे सांगतो की त्या प्रकरणाचा निकाल द्यावा अशी विनंती करतो. दुसरा विषय असा आहे की कार्यक्रमाला उशीर येण्याचं कारण असं आहे की आमच्या एका कर्मचाऱ्याचं औरंगाबाद मॅच कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. त्या सुनावणीसाठी मान्य जिल्हाधिकारी यांनी आम्हाला पाठवून केलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने ऍफिडेव्हिट दाखल करण्यासाठी सदर प्रकरणामध्ये आम्हाला ते न्यायालयाने हजर बसलं होतं. त्याप्रमाणे आम्ही हजर आलेलो होते. आपण पाहताय BBL डिजिटल न्यूज. कार्यक्रमाला शेतकरी जनता बिलकुल उपस्थित नाहीये. कर्मचाऱ्यांची पण 50% गैरहजेरी आहे. इथे एकही कर्मचारी उपस्थित नाहीये. आपण पाहताय हे कर्मचाऱ्यासाठी टेबल होते, कर्मचारी उपस्थित नाहीयेत. आपण कॅमेऱ्याने पाहू शकता. आणि जनता तर नाहीच आहे, कारण या कार्यक्रमाला प्रचार प्रसार माध्यमांना ही गोष्ट कळवली नव्हती. याच्यावरून निश्चित हे प्रशासनाचं अपयश मानावं लागेल. कारण महाराष्ट्र शासन सगळ्या गोष्टी जनतेसाठी, शासन जनतेच्या दारी यासाठी करतंय. पण ही प्रसार माध्यमांना माहिती नसल्यामुळं जनता शासनाच्या दारी जाण्यासाठी निश्चित तयार या प्रशासनामार्फत केली जाते. आपण पाहत आहात BBL डिजिटल न्यूज. पूर्ण जनतेला मी दाखवू इच्छितो 50% कर्मचाऱ्याची उपस्थिती नाहीये. बऱ्याच कर्मचाऱ्याच्या गळ्यात ओळखपत्र नाहीत. कर्मचारी आम्हाला ओळखता येत नाहीत, ते शासकीय जनता आहे किंवा कोण आहेत हे आपण पाहू शकता. आपण पाहतात आता जे पत्रकार बांधव बोलले तिडकीने पोट तिडकीने बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान यांनी प्रखडपणे यांचं मत मांडलं. पण तहसीलदार साहेबांनी त्यांना स्टेजवर बोलून त्यांच्याशी काही गोष्टी विचारत आहेत. आमचे एक पत्रकार बांधव पण त्यांची बाईट घेण्यासाठी आहेत. आपण पाहता कर्मचाऱ्याची आणि माननीय वराची पण उपस्थिती. मी परत एकदा दाखवतो शासकीय कर्मचाऱ्याची उपस्थिती या कार्यक्रमाला नाहीये. 50% शासकीय कर्मचारी कार्यक्रमाला दांडी मारून पळून गेले. हे टेबल शासकीय कर्मचाऱ्यासाठी होते. इथं ग्रामसेवक दिसत आहेत, मंडळ अधिकारी नाहीयेत, इथले कर्मचारी उपस्थित नाहीयेत. मी लाईव्ह दाखवतोय आपण.
हे पाहतोय आपण, जनता नाहीये इथे, फक्त कर्मचारी. महसूल मंडळ महसूल मंडळ मी आपलाच कॅमेरा फिरून दाखवतोय. स्टेजवर मान्यवर आहेत, पण 50% कर्मचारी दांडी मारून निघून गेले. पुढच्या रिकामे आहेत, कारण या कार्यक्रमाची माहिती दिली गेली नाही. प्रचार प्रसार माध्यमामध्ये जर या गोष्टीची माहिती झाली असती तर उमापूरच्या जनतेला किंवा उमापूर सरकारला समस्या नाहीत असं नाहीये. प्रत्येक जनतेला समस्या आहे. शासन त्यांच्या दरबारी येते, पण प्रशासनाला शासन त्यांच्या दरबारी नाही तर जनता त्यांच्या दरबारी आणायची आहे. याच्यामुळे या कार्यक्रमाची परिस्थिती दिली गेली नव्हती, हे मी आपल्याला दाखवू इच्छितो. आपण पाहतात BBL डिजिटल न्यूज. मी भाऊसाहेब लवटे. पूर्ण महाराष्ट्र पहा या कार्यक्रमाचं आपणास लाईव्ह प्रेक्षण मी दाखवतात. कार्यक्रम थांबलेला आहे. नियोजनाचा अभाव दिसतोय. कोण बोलणारे काय हेच अजून त्यांना माहित नाही. शासनाचा पैसा वाया जातोय. शासन अमाप खर्च करतंय, जनतेपर्यंत योजना पोहोचत नाहीत. याच्यात प्रशासनाचं अपयश आपल्याला या माध्यमातून दिसून येत आहे. सचिन काळे यांची समस्या आहे. समस्या निराकरण करणार आहे. निश्चित हे प्रशासनाचं अपयश आहे. जनता नाहीये. शासनाचा अमाप खर्च होतोय, योजना जनतेपर्यंत पोहोचत नाहीयेत. आपण हे पाहताय प्रत्यक्ष. कर्मचारी 50% गायब आहेत. जनतेला माहित नाहीये उमापूर सर्कलमध्ये समस्या नाहीयेत का? भरपूर समस्या आहेत. आपण पाहताय रिकाम्या खुर्च्या. लाखो अमाप खर्च करते शासन. शासन जनतेच्या दारी संकल्पना चंद्रकांत बावनकुळे साहेबाची आहे, पण ते प्रशासनामार्फत होत नाहीये. या कार्यक्रमाला ज्या कर्मचाऱ्याची उपस्थिती नाहीये त्याच्यावर माननीय वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या गळ्यात शासकीय ओळखपत्र नाहीये त्याच्यावर हे प्रशासकीय अधिकारी कारवाई करणार का? यांचे हालचाल वेगळे मागवणार आहोत. यांच्या नोंदी नोकरीवर म्हणून उपस्थित आहेत, पण कर्मचाऱ्यांनी दांडे मारलेत. हा प्रशासनाचा पैसा वाया जात नाही का? प्रशासन याच्यावर का तत्पर कशामुळे नाहीये? प्रशासनाने या कार्यक्रमाची प्रसिद्धी का दिली नाही? जनतेमध्ये उमापूर सर्कलमध्ये जनतेला समस्या नाहीयेत का? त्या रिकाम्या खुर्च्या पाहून आपल्याला लक्षात येत आहे प्रशासन यामध्ये साप आशेशी ठरलंय. या कार्यक्रमाचा थोडक्यात फज्जा उडावा असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण पाहताय 50% कर्मचारी उपस्थित नाहीयेत. या प्रशासकीय अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचं नियंत्रण नाहीये का? कर्मचाऱ्यांनी जेवण करून घ्या. मी डायव्हर्ट होतो. साफ प्रशासनाचा अपयश म्हणावं लागेल. या कार्यक्रमाची परिस्थिती दिली गेली नव्हती. प्रशासनाचा वारेमाप खर्च होतोय. महाराष्ट्राची संकल्पना इथं फोल ठरते या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे.
खुर्च्या रिकाम्या आहेत, जनताच नाही आहेत, कर्मचारी आहेत, त्यातले बी 50% कर्मचारी गायब आहेत. कर्मचाऱ्याच्या जवळ शासकीय अधिकृत ओळखपत्र नाही आहेत. ओ गोरडे साहेब या, तुम्हाला बोलायचं ना, इथं उभा राहा, मी माईक आणतो तुम्हाला. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे, नियोजन नाहीये, कार्यक्रम ठप्प झालाय, रूपरेषाच नाही कार्यक्रमाची. काय चाललंय काय त्यांनाच माहित नाही, हे आपण पाहताय. ओ गोरडे साहेब इकडे या, बोला ना तुम्ही, उभा राहा. गोरडे साहेब इथं उभा राहा समोर, बोला. मला दिसतंय की नाही, हे खालून जरा, हे निघले जरा, एकदम पडले खालून असा आपला. इकडे इकडे बघा, इकडे कॅमेरा इकडे, म्हणजे माझं बॅकग्राऊंड दिसतंय मला. हा बोला, थोडी इकडे सारखा, कर्मचारी पण दिसते. हा नाही थोडं हा सगळं प्रश्नच मांडायचा तुम्हाला, तुमचा प्रश्नच मांडायचा, म्हणून तुम्हाला माहिती दिलाय. बोला बोला. गेले 10 वर्षापासून माझं 31 गुंठे क्षेत्र शासनाने अवॉर्ड केलेलं आहे की माझ्या शेतामध्ये ऑलरेडी 10 गुंठे चारी असेल, पण 30 गुंठे क्षेत्र माझं अवॉर्ड केलंय. मी 10 वर्षापासून मी कलेक्टर ऑफिसला जाऊन पूर्ण त्याच्या नकला वगैरे सगळ्या काढल्या की मी याच्या अगोदर सुद्धा तहसीलला गेलो. मला तहसीलदार साहेबांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही कोर्टामध्ये जा. मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असं कोर्टात गेल्याच्या नंतर ती परवडेबल नाही ना. कोर्टात जाऊन आम्ही काय करणार आहे? जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कोर्टाच्या तारखे हे चालू असतात. बोला. तर हा जो माझा प्रश्न आहे की माझं 10 गुंठे क्षेत्र अवॉर्ड झालेलं आहे, हे मी साहेबांना आता प्रश्न मी साहेबांसमोर मांडलाय. तर साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही तिथं जे या म्हणे तहसीलला आणि एक अर्ज करा, मी तुम्हाला सांगतो नंतर काय ते. मी म्हणलं मी याच्या अगोदर तहसीलला आलो अर्ज केला, पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये जा. त्याच्यामुळं मी कोर्टात गेलो, सगळं त्याची फाईल वगैरे पूर्ण तयार केली, पण मी परत घेतली. कारण आपल्याला माहिती आहे कोर्टामध्ये आपलं जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्या तारखे चालू असतात, ते आपल्याला काही परवडेबल नाहीये. त्याच्यामुळे मी ते विषय कट केलेला आहे. पण आता सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आणि साहेबांना माझा प्रश्न उपस्थित केलेला आहे. साहेब म्हणले तुम्ही येऊन तिथं अर्ज वगैरे करा, तुमचा प्रश्न मी मार्गी लावतो. धन्यवाद. आपण पाहिलं आताच एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया होती. प्रशासनाचा ढिसाळ कारभार चाललाय. माननीय मंत्री बावनकुळे साहेबांची संकल्पना आहे शासन प्रत्येकाच्या दरबारी गेलं पाहिजे, पण इथं उपस्थितीच नाहीये. प्रशासनाचा ढिसाळ कारभार यातून लक्षात येतोय. या कार्यक्रमाचं नियोजन नव्हतं, कार्यक्रम संपला हे पण जाहीर केलं नाही, तरी खुर्च्या जमा करायची चालू आहे यांचं. शासकीय कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र नाहीये, कर्मचारी ओळखता येत नाहीत आम्हाला. कार्यक्रम संपला हे जाहीर पण केलेलं नाही, तरी पुढच्या वस्तू चालू आहे.